हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी नेहा तुमचं स्वागत करते माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज संडे होता, त्रिशच्या पप्पांना सुट्टी होती, त्यामुळे सर्व कामंही आरामशीर चाललेली होती. पाणी आलं होतं त्यामुळे लगेच मोटर चालू करून दिली, ओटा धुवून घेतला. गाडींवर पण खूप धूळ झाली होती म्हणून गाडींना पाणी मारून घेतले. तर आजचा मेनू होता गवारच्या शेंगा. गवारच्या शेंगा मी कोरड्या केल्या होत्या त्यामुळे त्या पुरणार नव्हत्या म्हणून मी लगेच कांद्याची पात चिरायला घेतली. कांद्याची पात चिरून झाल्यानंतर छान धुवून मी ती शिजायला टाकली. शेंगदाण्याचं कूट मला आवडत नाही त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ टाकून छान कांद्याची पात केली होती. सर्व भांडी घासून किचन ओटा मी क्लीन करून घेतला. खालचं सर्व आवरून झालं होतं त्यानंतर मी वरती आली. वर पण खूप पसारा झालेला होता. त्रिश खेळत होती तोपर्यंत मी माझा सर्व पसारा हा आवरून घेतला. दुपारी छान जेवण केलं आणि त्रिशला आंघोळ घालून मी झोपी लावून दिलं. त्यानंतर बारीक नारीक काही कामं होती ती सगळी करून घेतली. सायंकाळी उठल्यानंतर छान चहा आणि खारी खाल्ली. आणि आता इलेक्शन आहे त्यामुळे त्रिचे पप्पा खूप बिझी होते. आज दिवसभर ते बाहेरच होते. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या कामानिमित्त भगूरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी लगेच तयारी करायला घेतली. त्यांना आवरलेलं बघून त्रिश त्यांच्या मागे रडायला लागली. लेकीचं रडवणं त्यांना बघवलं नाही म्हणून त्यांच्यासोबत ते आम्हाला घेऊन जाण्यासाठी तयार झाले. मग काय आम्ही छान अशी तयारी केली आणि भगूरला जाण्यासाठी निघालो. वाटेत जाता जाता रेणुका मातेचं मंदिर लागलं त्यामुळे आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरात गेल्यानंतर तर नमस्कार करायचा आम्हाला अजिबात सांगावं लागत नाही. मंदिराच्या पटांगणामध्ये लहान मुलंही फुटबॉल खेळत होती. त्यांना बघून त्रिशला फार आनंद झालेला होता. ती तिच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलत होती आणि खेळत पण होती. ते झाल्यानंतर आम्ही त्रिशच्या पप्पांचं काम केलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. त्यानंतर येता येता थोडाफार पोटाचा पण विचार केला त्यामुळे आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो. तर तिथे घसरगुंडी होती आणि झोका होता तर ते दोघं पण त्रिश फार छान एन्जॉय करत होती. त्यानंतर घरी गेलो. तर असा संपला आजचा आमचा दिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.